नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आज आपण पाहणार आहोत. सुमित्रा बाहेर चाललेली असते. जानकीला म्हणते, जानकी मी आलेच ग. सुमित्राच्या मागे आता शर्वरी सुद्धा निघून गेलेली असते. ऐश्वर्या बघते त्या शर्वरीचा अवतार. जानकी ही एवढी तयार होऊन नटून नटून कुठे गेली होती ग? जानकी मध्ये ऐश्वर्या जरा व्यवस्थित बोल. मीच तिला तयार केलं होतं, मंदिरात गेलो होतो त्यावेळेला कारण देऊन नेलं होतं मंदिरात. तेवढंच तिचं मन मोकळं होईल किंवा जरा बरं वाटेल म्हणून. बिचारी शर्वरी वंश किती काय काय सहन करते. जानकीला फार वाईट वाटत असतं शर्वरीच्या विषयी. मी देवळात गेलो ना, तिथे राहुल पण आला होता. शर्वरी वंशांची बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण शर्वरी काय त्याच्याशी बोलली नाही. त्याने बोलण्याचा प्रयत्न केला, ती निघून गेली. मग लगेच तो माझ्याकडे आला आणि शर्वरी माझ्याशी काय बोलत नाहीये, का बोलत नाहीये म्हणून त्याने मला म्हटलं की मी त्याला म्हटलं थांब थोडा वेळ जाऊ दे, ती बरोबर बोलेन तुझ्याशी. ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते सगळं नाटक आहे नाटक. या शर्वरीने असं काय प्लॅनिंग केलंय ना की बरोबर सगळ्यांना गुंडाळती. बोलवलं असणारी यांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी, यांच्या नजरेत फार म्हणजे मासूम आहे, फार तिच्या मागे मागे पळतोय राहुल, तरी सुद्धा ही बोलत नाहीये, हे सगळं दाखवण्यासाठी, सिंपत्ती मिळवण्यासाठी. पण ही जानकी भोळी आहे, प्रत्येक वेळेला फसतीच आहे त्या शर्वरीच्या प्लॅन मध्ये. तिला सांगितलं तिला पटणार नाही, त्यापेक्षा शांत राहिलेलंच बरं. कसा आला नेमका आला म्हणजे काय? देवळात कुणीही कुठेही कधीही जाऊ शकतंय ना ऐश्वर्या, काय प्रश्न आहे? तुझ्या डोक्यात जो काही विचार चाललाय ना ऐश्वर्या, तो बंद कर. चांगला आणि पॉझिटिव्ह असा विचार कर. म्हणजे ठीक आहे जानकी चांगलाच विचार करते. आता जानकी निघून गेलेली असते, ऐश्वर्या तिथेच उभी असते, पण ऐश्वर्याच्या डोक्यातलं जे विचार चक्र आहे ते काय थांबलेलं नसतं. आता मीटिंग चाललेली असते ऋषिकेशची आणि छान अशी मीटिंग रंगात आलेली असते. तेवढ्यात काय जो मंदिरात माणूस होता त्याने शर्वरीला बघितलेलं असतं राहुलच्या सोबत. तो माणूस डायरेक्ट ऋषिकेशच्या ऑफिसमध्ये आलेला असतो. तर मीटिंग मध्ये येऊन उभा राहतो. डायरेक्ट ऋषिकेशकडे बघतो आणि टोमणे मारत असतो. कुणाला खुर्चीवर बसवलं कळतंय का मंडळी? कुणाला मान देता, कुणाला काय करता? माणूस म्हणतो आता सध्या खुर्चीवर कोण बसलाय त्यांच्याविषयीच बोलतोय मी, कळतंय का? म्हणजे या ऋषिकेश विषयीच बोलतोय. जरा तुला काही वाटतंय का ऋषिकेश दादा विषयी बोलतोय? हो, त्या लोकांना काही वाटत नाही आणि आपल्याला काय वाटायचंय, बरोबर आहे की? बद्दल बोलताय तर नाव घेऊन बोला, असं अडून अडून का बोलताय? सुद्धा गप्प बसत नाही. काय झालंय नेमकी कळेल का? ऋषिकेश म्हणतो काय झालंय जरा स्पष्ट बोलाल का? हो सांगतो की. आज देवळामध्ये तुमची बहीण बॉयफ्रेंड होता म्हणल्यावर टकाटक तयार झाली आणि टकाटक तयार होऊन मंदिरात आली होती आणि तिच्या बॉयफ्रेंडने पकडला की तिचा हात. काय चाळे चालले होते मंदिरामध्ये. नवरा मेलाय, बाप मेलाय, अगदी काही दिवसच झालेत, बोटावर मोजावे इतकेच दिवस संपलेत, लगेच ही टकाटक तयार झाली. बॉयफ्रेंडला भेटायला जागा कोणती निवडली? तर मंदिर. वा राव, काय म्हणणं आहे तुमचं? तुमची बहीण एवढी टकाटक तयार होते, मंदिरात येते, बॉयफ्रेंडला भेटते, हे योग्य आहे का? म्हणजे पटतं का तुम्हाला? आता ऋषिकेशला राग आलेला असतो. ऋषिकेशला असं वाटतं की हा खोटं सांगतोय किंवा काहीतरी गैरसमज होतो. नाही, जनाची नाही पण मनाची लाज बाळगायला पाहिजे ना हो. अगदी काहीच दिवस झाले तिच्या नवऱ्याच्या खुनाच्या याच्यातून ती बाहेर पडली आणि नवरा गेलाय तिचा. जराही लाज शरम शिल्लक नाहीये तिच्याकडे. त्याचा खून करून राजरोसपणे दुसऱ्याबरोबर फिरतीये, जराही लाज लज्जा शरम नाही राहिली का हो तिच्यात? काय निडर ती पोरगी, बापरे. आणि काय तयार झाली होती मंदिरात, तुम्हाला काय सांगू. काही चिडलेलं असं, तोंड सांभाळून बोला नाही तर मी विसरून जाईन मी कुठे आहे. तो म्हणतो हो ना, तुम्ही विसरून जाच आता. मला माराल, गचंड धराल, हो ना, एवढंच करू शकताय ना ऋषिकेश राव. तुमच्या बहिणीला दम द्या, तिने तुमची अब्रू चव्हाट्यावर आणलीये, तिला बघा काय करायचं आणि काय नाही. मला इथे गचंड पकडण्यापेक्षा बहिणीला जाऊन दापा. ते दुसऱ्याच्या बहिणींबद्दल बोलताना जरा भान ठेवून बोलत जा की. जराही लाज लज्जा, हो ना. तुमच्या बहिणीने लाज लज्जा वेशीला टांगली आणि आम्हाला लाज लज्जा पकडायला लावताय का? ऋषिकेश राव, तुम्हाला तरी कळतंय का तुम्ही तुमच्या बहिणीला सपोर्ट करताय? तो माणूस इतका बोलत असतो, इतका उलट सुलट बोलत असतो की ऋषिकेशचंही डोकं फिरून गेलेलं असतं. सुद्धा एक बहीण आहे ना, तिच्याविषयी जर मी असं बोललं तर कसं होणार? बोलणं शक्यच नाहीये, कारण माझी बहीण तुमच्या बहिणीसारखी नाहीये. बहिणीच्या चारित्र्यावर संशय घेताय होय? बहिणीला एवढं नाव बदनाम केलं, नको नको ते बोललात, पण माझ्या बहिणीने हे का कशासाठी केलं याचा विचार केला का? आता ऋषिकेश लोकांना प्रश्न विचारत असतो. त्यातला एक म्हणतो ऋषिकेश राव, एवढं बहिणीची बाजू घेताय, एवढं बहिणीला बोलल्यावर राग येतोय, पण बहिणीला जराही अक्कल नाहीये का? कुठे कसं काय वागावं, भान ठेवून वागावं. तिची बाजू घेणं साहजिक आहे, पण तिला पण थोडं भान ठेवायला पाहिजे की नाही? काय म्हणायचं, निर्लज्जपणा म्हणायचं का? जराही तिला भान राहिलं नाहीये वागायचं, मग याला निर्लज्ज नाही मग काय म्हणायचं? आणि तो बोलला तर तुम्हाला काय एवढा राग आलाय? बहीण निर्लज्जसारखं वागत असेल तर मान्य करा की, कशाला दुसऱ्यांची गचंडी पकडताय? एकच माणूस बोलत होता, आता जेवढे मीटिंगला आहेत तेवढेच बडबड बडबड करायला लागलेले असतात. तुझी बहीण अशी वागतीये, या थराला जातीये, स्वतःच्या नवऱ्याचा खून केला, बाहेर सुटून आली आणि बॉयफ्रेंड बरोबर मंदिरात बोलतीये. जरा लाज नाहीये? आणि तुम्हाला सुद्धा काही वाटलं पाहिजे ना, बहिणीला जरा आवर घालायचं की. आणि आम्ही तिला बोललो तर आमचं गचंड पकडताय होय? इतकी माणसं बडबड करायला लागलेली असतात. ऋषिकेशचं आता डोकं सटकलेलं असतं. तुम्ही किती जरी लपवा ऋषिकेश राव, पण बहिणीचं आणि त्या पोराचं लफडं हे जग जाहीर झालंय. लपल्याने लपत नसतं, सगळ्यांना कळतंय की या दोघांचं लफडं आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या नवऱ्याचा खून केला आणि आता तो काय निर्दोष सुटलीये.
त्याच्याबरोबर हिंडायला फिरायला तर मोकळी झाली ना. काही बडबड करत असतो आणि काहीही आता लोक बोलत सुटलेली असतात. ऋषिकेशने जे गचंड पकडले त्याबद्दल तर लोकांना राग आलेला असतो. आम्ही खरं बोलतोय म्हणून आम्हाला दाब दडप देताय, बहिणीला दापा की तिकडे जाऊन. माणूस म्हणतो दुनियाला कळालं तरी तुम्हाला काय फरक पडतोय, आणि सगळ्यात महत्वाचं आमची कॉलर धरुस्तवर त्या पोराला धरा की, त्याला दापा की. तिला नीट समजून सांगा, तिला घरात ठेवा, त्या पोराला काढून द्या, तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा की, आमची कॉलर कशाला पकडता इथे. आता ऋषिकेशला ऋषिकेशची चूक कळालेली असते आणि ऋषिकेशच्या लक्षात येतं की राहुलला आणि शर्वरीला दापणं सगळ्यात महत्वाचं. आता तन तन करत तिथून निघून गेलेलं असतो. मीटिंगला लोक आलेली असतात. ते म्हणते मीटिंग कॅन्सल करूया, चला आता निघून जाऊया, सगळा तमाशाच तमाशा चाललाय. काय मीटिंग आणि काय काय करायचं. इकडे आता राहुल शर्वरीशी फोनवर बोलतच असतो. तेवढ्यात काय सौमित्र आलेलं असतो आणि राहुलच्या हातातला फोन हिसकावून घेतो. मित्राला म्हणतो तुम्ही. सौमित्र काहीच बोलत नाही आणि सटकन अशी कानाखाली ठेवून देतो. काय झालं, का मारताय तुम्ही, का चिडलाय. आता मागून ऋषिकेश असतो. ऋषिकेश पण त्याला बेदम मारायला सुरुवात करतो. तो विचारत असतो, नाटकं करत असतो, काय झालं काय झालं. सौमित्र काही ऐकत नाही, काय नाही, आणि सटासट कानाखाली ठेवून देतो. पुढून आता ऋषिकेश असतो. असा तुडवलेला असतो हा राहुल. त्यामुळे आमची बदनामी होतीये, आमच्या बहिणीला नको नको ते सहन करायला लागते. लोक काय काय बोलताय, काय रे तुला अक्कल आहे का जरा वागायची. आता ऋषिकेश आणि सौमित्र खूप बोलत असतात राहुलला आणि मारत असतात. आणि शेवटचं सांगतो, शरूजवळ दिसला ना तरी फाडून काढी ना. पहिली वेळेस म्हणून तुला माफ केलं होतं, आता बहिणीची बदनामी केली आणि तिच्या नादाला लागलास तर याद राखा आमच्याशी गाठे. आता मात्र ऋषिकेश इतका चिडलेला असतो आणि सौमित्र तर काय बोलत नसतोच, मारत जास्त असतो. लोकांनी आम्हाला येऊन सांगितले की तुम्ही मंदिरात भेटता, चाळे करता, नको नको ते आम्हाला सहन करायला लागतं. इतका तुडवलेला असतो हा राहुल. त्याला श्वास घ्यायला जागा ठेवलेली नसते, इतका मारलेला असतो राहुल. त्याला एकाने मारलं की एक पकडतो आणि दुसरा मारत असतो, इतकं त्याला मारलेलं असतं. तो सांगण्याचा प्रयत्न करतो पण हे दोघं त्याचं काही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत बिलकुल नसतात. आता जरा स्वतःची बाजू मांडण्याचा किंवा सावरण्याचा प्रयत्न केला तर सोडत नसतो. आम्ही तुला पहिल्यांदा सांगतोय, तिचा नाद सोडायचा, तिच्या नादाला लागायचंच नाही. मारलेलं असतं आणि जाताना सांगून जातात, बरं तिच्या नादाला लागला तर तुला सोडणार नाही. आणि ऋषिकेश आणि सौमित्र आता निघून गेलेले असतात. मी मस्त मेकअप करत बसलेली असते, नखांना शेप देत बसलेली असते. तेवढ्यात काय राहुलचा फोन येतो. राहुलचा फोन आला की हिला आनंद झालेला असतो. बोल ना राहुल. हे शर्वरी, काय खेळ खेळती का माझ्या बरोबर. खेळ खेळती म्हणजे काय. राहुल इतका चिडलेला असतो. जराही लाज वाटत नाही का शर्वरी. अरे काय झाले राहुल, सांग तरी. लागलेलं असतं, इतक्या वेदना होत असतात त्या राहुलला, इतका तुडवलेला असतो. काय झालंय राहुल, सांग की. तोंडवर करून काय झालं काय विचारते. तुझी वहिनी येते, हात जोडून माफी मागते आणि तुझे भाऊ येऊन मला लाथाबुक्क्या मारून जातात आणि तोंडवर करून मलाच विचारते काय झालं. आता शर्वरीला एक्झॅक्टली राहुल काय म्हणतोय, कशाबद्दल बोलतोय, काहीच अंदाज आलेला नसतो. वकील भाऊ आणि ऋषिकेश इतकं मारलंय की तुडवलंय अक्षरशः त्यांनी मला. हे सगळं काहीच माहित नाहीये. रिअली आय एम सॉरी, मला खरंच काही माहित नाहीये. तू सांगतोय तेव्हा जाऊन कळतंय. खेळ माझ्यासोबत खेळायचे नाही, आत्ताच सांगते. कोणी माफी मागायची तर कोणी लाता मारायच्या. हे खेळ बंद करा शर्वरी, आत्ताच सांगतोय. माझ्या इतका वाईट माणूस सापडणार नाही. शर्वरी म्हणते, राहुल तू जरा शांत होणार, रिलॅक्स. मी वहिनीला जाऊन लगेच जाब विचारते. अरे रिलॅक्स, शांत हो ना, मी बहिणीला जाऊन विचारतीये ना. खूप मारलेलं असतं, त्याच्या हाताला इतकं दुखत असतं की हात त्याने पकडून ठेवला तरी पण त्याच्या वेदना काय थांबत नसतात. इकडे आता शर्वरी बिचारीचं फार संताप झालाय. ती आता जानकीकडे जाणार जाब विचारण्यासाठी. ती आता साड्यांच्या घड्या वगैरे करत असते. तेवढ्यात काय वहिनी करत आलेलीच असते ही शर्वरी. लोक असं का करताय, काय झालंय वंच. ऋषिकेश दादा आणि सौमित्र दादा राहुलकडे गेले होते. राहुलला इतका मारलाय की बस. अहो पण मला यातलं काही माहितीच नाहीये, ती का गेले, कशासाठी गेले. त्याला मारण्यासाठी गेले होते. इतका मारलाय की बस. कितपत मारलंय, काय त्याची अवस्था केली याचा अंदाजच नाहीये बहिणी मला. ती लागले, का मारले काहीच कळत नाहीये. जानकी म्हणते चला बरं आपण जाऊन बघूया. ती का ऐश्वर्या खालीच असतात, तुम्ही कुठे चाला एवढ्या घाई. तेव्हा जानकी म्हणते, अगं सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेशने राहुलला मारहाण केलीये आणि तर किती मारलंय, किती लागलंय ते बघण्यासाठी आम्ही दोघी चाललो. म्हणते का मारलं, काय कारण. ऐश्वर्या म्हणते हे शक्यच नाहीये. म्हणते कळतच नाहीये का मारलं, कशासाठी मारलं, काहीच कारण नाहीये, फक्त मारलंय एवढं कळालंय. पण इतकं मारलंय की फार वाईट अवस्था आहे त्या राहुलची. फोन आला होता वंसनना, मला खूप मारलंय ते दोघांनी येऊन. मित्र भाऊजी आणि ऋषिकेश आले की दोघांना समजावा, तोपर्यंत मी राहुलकडे जाऊन आली. जानकी आणि शर्वरी घाईघाईने राहुलकडे गेलेले असतात. घरी अवंतिका आणि ऐश्वर्या असते. ते दोघं आले की त्यांना समजून सांगण्यासाठी, शांत करण्यासाठी या दोघी थांबतात आणि आता ह्या घाईघाईने राहुलची चौकशी करायला निघून जाऊ. इतकं लागलेलं असतं की त्याला दवाखान्यात जावं इथपर्यंत सुद्धा त्याच्यामध्ये ताकद राहिलेली नसती, इतका त्याला मारलेलं असतो. शर्वरीला फार वाईट वाटतं, राहुलला लागलेलं असतं. राहुलची ती अवस्था बघून खूप लागलंय रे राहुल, आय एम सॉरी. ठीक आहे, नको शहाणपणा करू. तुझ्या भावांनी एवढं मारलंय, रक्तबंबाळ केलंय आणि इथून तू विचारतेस होय. पासून लांब राहायचं, आत्ताच सांगतोय मी, लांब हो.
बहिणी आपण त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊया. त्याची काही गरज नाही या हॉस्पिटलमध्ये, मला यायचं नाहीये. खूप बोलत असतो, खूप चिडचिड करत असतो. जानकी म्हणते राहुल असं करू नको, आपण हॉस्पिटलमध्ये जाऊया एकदा. काहीच झालं नाही, अजिबात मला कुठे न्यायचं नाहीये. शर्वरीचा जीव अगदी तिळतिळ तुटत असतो आणि जानकीलाही वाईट वाटतं, कारण बघता क्षणी कोणालाही सिंपती वाटेल अशीच त्या राहुलची अवस्था करून टाकलेली असते. इतका मारलेलं असतो. ती रडत असते आणि म्हणते की तुला खूप लागले, खूप वाईट अवस्था आहे राहुल, दवाखान्यात जाणं गरजेचं आहे, तू ऐक आपण जाऊया. ती त्याची काळजी घेत असते, त्याला प्रेमाने बोलत असते, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत. तर सोफ्यावर बसवलेलं असतं, जरा आरामात बस, कारण तू दवाखान्यात जायला तयारच नसतो. ते राहुल खूप रक्त वाहतय रे, तू ऐक ना, चल ना दवाखान्यात. तो लागलंय राहुलला म्हणल्यावर प्रेमा खातीर लगेच शर्वरीने नवीन ओढणी फाडलेली असते. तो म्हणतो ओढणी वगैरे फाडू नको प्लीज, तू शांत बस, रक्त थांबणं पण गरजेचं आहे ना. लगेच स्वतःची ओढणी फाडते, डोक्याला लगेच ती ओढणी बांधलेली असते जेणेकरून रक्त थांबून जाईल. आता जानकी स्वतःच्या डोळ्याने बघत असते किती प्रेम करते ही राहुलवर. रक्त वाहतय रे, खूप रक्त वाहतय राहुल, फार वाईट वाटतंय मला. रक्त थांबेल, बांधलंय ना आता, थांबेल रक्त. तर प्लीज इथून निघून जा, तुम्हाला हे करायची गरजच नाहीये, माझ्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू नका. इथून निघून जा, तुझे भाऊ येतील आणि परत मला मारतील, त्यापेक्षा इथून निघून जातीस का, प्लीज इथून निघून जा. शर्वरी रडत असतो, शर्वरी रडत असते, फार वाईट अवस्था असते दोघांची सुद्धा. आणि जानकी हे बघते आणि जानकी पागळलेली असते की बिचारा राहुल किती चांगला आहे, किती इनोसंट आहे, आणि त्याला का मारलं, त्याची का अशी अवस्था केली आहे. असं काय बोलतोस रे तू तुटक. आमचा काय दोष किंवा शर्वरीचा काय दोष आहे, त्यांनी तुला का मारलं काय नाही आम्हाला काहीच माहित नाहीये, मग तू चिडचिड का करतोयस, प्लीज जरा शांत हो की. शर्वरीला माझ्यासोबत लोकांनी पाहिलं म्हणून काय काय बोलले, त्यांची बदनामी झाली, नको ते आरोप लावले, आणि तेच त्यांना सहज झालं नाही की माझ्या बहिणीचा नाच सोडून द्यायचा आणि परत तिच्याबरोबर फिरायचं नाही. तू माझ्या बहिणीसोबत फिरतोय म्हणून लोक आम्हाला बदनाम करायला लागले आणि काहीही बोलताय, माझ्या बहिणीवर चिखलफेक करायला लागले. त्यामुळे राहुल माझ्या बहिणीचा नाच सोडून द्यायचा. आता जानकीला शर्वरीला एक्झॅक्टली कळालेलं असतं की राहुलला का मारलंय. त्या दोघांना एकत्र बघितलं म्हणून काहीही लोकांनी जोड्या लावल्यात किंवा काहीही बोललेत. मग हे ऋषिकेशला आणि सौमित्राला सहन झालं नाही आणि म्हणून येऊन त्यांनी राहुलला तुडवला. आता जानकीला आणि शर्वरीला एक्झॅक्टली काय कारण याला मारायचं ते कळालेलं असतं. त्याच्यामध्ये चर्चा होते, हिच्याबद्दल घाणेरडं बोललं जातं आणि ते ऋषिकेशला सहन झालं नाही म्हणून येऊन ऋषिकेशने मला इथे मारलंय. आता राहुल इतका मिरची लावून सांगत असते माझं जेन्युइनली प्रेम आहे, कुणी काही म्हणा, कुणी कितीही काही बोला, पण मी खरंच तिच्यावर खूप प्रेम करतो. बदनामी झालेली, लोकांनी चिखलफेक केलेली मला चालणार नाहीये, त्यापेक्षा मी तिच्याशी बोलणार नाही, तिला भेटणार नाही, काही संबंधच ठेवणार नाही. तिला त्रास झालेला मला आवडणार नाहीये, तिला जर दुःखात बघितलं तर मी सहन करू शकणार नाहीये. त्यामुळे मी आता बहिणी तुमच्या समोर सांगतोय की मी शर्वरीला भेटणार नाही, तिच्याशी कुठल्याही प्रकारचा काही कॉन्टॅक्ट ठेवणार नाही. तुमच्या आहे ना हात जोडतो आणि विनंती करतो, तुम्हाला पाया पडतो मी तुमच्या. आता हात उचलायला लागतो तर हात त्याचा मोडलेला असतो, काय माहिती त्याचा हात सुद्धा त्याला उचलता येत नाही, इतका त्याला वेदना होत असतात. तरी सुद्धा हा राहुल दवाखान्यात जायला तयारच नसतो. त्याला रिक्वेस्ट करतो, प्लीज इथून निघून जा, प्लीज निघून जा. आता हा राहुल रडत असतो आणि यांना म्हणतो निघून जा, मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. परत जर कोणी मला तुमच्यासोबत पाहिलं तर तुमचा नवरा, तुमचा भाऊ येणार आणि मला तुडवणार, त्यापेक्षा तुम्ही इथून निघून जा. माझ्या या अवस्थेपेक्षा अजून माझी वाईट अवस्था व्हायची असेल तर इथून निघून गेलेलेच बरे तुम्ही, मला तुमच्याकडून कोणतीच मदत नकोय. आता मात्र शर्वरी इतकी रडत असते या राहुलकडे बघून. ती खूप प्रयत्न करत असते राहुलला शांत करण्याचा, पण त्याला राग आलेला असतो, तो बसायला तयार नसतो. महत्वाचं, मी उद्या बेंगलोरला निघून जाणार, मला कोणाशी काही देणं घेणं नाहीये, मी चाललोय. मला इथे तुला थांबवून, आणि मी जरी इथे थांबलो तर तुला मदत नाही तर तुझी बदनामी होतीये, त्यापेक्षा मी बेंगलोरला गेलेलो कधीही बेटर. ते राहायचं नाहीये, अगदी काहीही झालं तरी मी उद्या बेंगलोरला जाणार म्हणजे जाणार. शर्वरीला, जानकीला फार वाईट वाटतं की कायमचं सोडून चाललाय राहुल, आता शर्वरीचं कसं होणार, काय होणार. शर्वरी, मी बेंगलोरला रागाने नाही चाललोय, तू सुखी राहावं, तुला कुठला त्रास सहन करावा लागू नये एवढीच माझी इच्छा आहे, आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे, म्हणूनच मी उद्या बेंगलोरला निघून चाललोय. प्लीज शर्वरी, तू सुखी राहा, तू खूप काही सहन केलंय, खूप काही भोगलंय, आता मात्र तुला काही सहन करायची गरज नाहीये, कारण मी निघून चाललो, तुला इथून पुढे अजिबात काही त्रास सहन होणार नाही, शब्द आहे माझा, काहीच तुला त्रास सहन करायला लागणार नाहीये. या अवस्थेत सुद्धा चांगलं कार्ड फेकलेलं असतं जानकीच्या पुढे. जानकी लगेच भाळलेली असते, ती म्हणते या अवस्थेत सुद्धा तो वंचनच्या सुखाचाच विचार करतो, म्हणजे किती प्रेम करतोय तो वंचनवर. जानकी काय आता विचार करायला लागलेली असते आणि राहुल तिला फार छान वाटतो, त्याची मदत करायला जाते. तो म्हणतो हात सुद्धा लावू नको, लांब हो, हात सुद्धा लावायची गरज नाहीये. आता घरी ऋषिकेश आलेला असतो आणि ऐश्वर्या म्हणते की राहुल शर्वरीसाठी योग्य आहे असं जानकीला वाटतं, म्हणून जानकी आणि शर्वरी राहुलची मदत करायला गेले. ऋषिकेश म्हणतो शक्य नाहीये, राहुल शर्वरीसाठी योग्य नाहीये, तो पोरगा चांगला नाही, जानकीला कळायला हवं. आता ऐश्वर्या काही बोलू शकत नाहीये, कारण ती जर काही बोलली तर तिला
पहिल्यापासूनच राग येतो हे सगळ्यांनाच माहिती. की शरूला तिकडे का घेऊन गेली काही कळेल का? राहुलला मारहाण केली ना, जखमी अवस्थेत फोन लावला आणि शरूताई तिकडे गेल्यात, तेही घाबरल्यात किती लागले आणि काय लागलंय. म्हणतो जानकी पण ना नको तिथे इतकी इमोशनल होते ना की बस. तिथे चांगुलपणा दाखवायची काहीच गरज नाहीये. खरं तर ऐश्वर्या काहीच बोलत नाही, कारण ती एकही शब्द बोलली तर तिला माहिती की माझ्या विरोधात सगळे उभं राहणार. ती फक्त ऐकत असते यांची काय चर्चा चालली आहे. ऋषिकेशला सौमित्रेला आवडलेलं नसतं की जानकी शर्वरीला घेऊन तिकडे गेलीये. म्हणते आता जरा बोलतीच मी. तिने कोर्टात सगळ्यांच्या समोर सांगितलं होतं की तिचं आणि राहुलचं अफेअर आहे. तिचं आणि राहुलचं अफेअर आहे हे तिला जर काही वाईट वाटत नाहीये तर तुम्हाला काय वाईट वाटतंय? आणि एकट्या राहुलला दोषी ठरवण्यापेक्षा तुमच्या बहिणीला सुद्धा जाब विचारा की. त्या विचाराला मारण्यापेक्षा तुमच्या बहिणीला जाऊन विचारा की त्यालाच का मारताय तुम्ही? आता ऐश्वर्या गप्प बसलेलीच नसते, ती काहीतरी बोललेलीच असते. मित्र म्हणतो ऐश्वर्या कुणाला दोष द्यायचा आणि कुणाला नाही तू नको शिकू आम्हाला. बाबतीत न बोललेलंच बरं आहे ऐश्वर्या. सौमित्राला ऐश्वर्याचा रागच येत असतो, त्याला आवडतच नाही ऐश्वर्या बोललेली. इकडचे तिकडे झालं तरी प्रत्येक गोष्टीसाठी शरूलाच जबाबदार धरणारे हे आम्हाला माहिती आहे ऐश्वर्या. सौमित्र खूप काही बोलत असतो या ऐश्वर्याला. पण ते कसं आहे ना, लाडक्या बहिणीच्या प्रेमाची पट्टी ना तुमच्या डोळ्यावर, तुम्हाला रिअल फॅक्ट काय चाललंय काही दिसणारच नाही. त्यापेक्षा असू द्या, त्या प्रेमाची माया आहे ना, त्यामुळे खरा चेहरा तुम्हाला दिसणारच नाहीये. तुम्ही तुमची बहीण चुकतीये हे मान्य करतच नाही आहात. बहिणीच्या चुका पाठीशी घालताय, तिला सिंपती देताय, प्रेम देताय, लाड करताय, मग तिला तिच्या चुकांची जाणीव होतच नाहीये आणि त्यामुळे ती सुधारण्याचा प्रयत्न करतच नाहीये. ऐश्वर्या तुला एक्झॅक्टली काय म्हणायचं जरा स्पष्ट बोलशील का गं तू? तुझं काय चाललंय? मला हेच म्हणायचंय ऋषिकेश दादा की राहुलला मारून, राहुलला दोष देऊन एकट्यालाच टार्गेट करून उपयोग नाहीये. विक्रांत दादा असताना सुद्धा राहुलचं आणि शर्वरीचं अफेअर होतच आणि हे चुकीचंच आहे ना. तर विक्रांत नाहीये मग ते दोघांना कोण बोलणार, कोण रोकटोक लावणार? ते तर मोकळे झालेत ना. ते का म्हणते ऐश्वर्या बास, का म्हणते आपल्याला माहिती ना हेच खरंय, मग का आपण भांडण करतोय? काकाला जाऊन भांड का लपवतोय मला तेच कळत नाही. अवंतिका सुद्धा चिडलेली असते. सत्य ते एक्सेप्ट का नाही करायचं? शर्वरी प्रेम करते आणि हेच खरं आहे. शर्वरीने पाणी वगैरे दिलेलं असतं तर पेन किलरची गोळी वगैरे देण्याचा प्रयत्न करत असते. राहुल म्हणतो इथून निघून जा, माझ्यामुळे तुम्हाला उगाच बदनामी सहन करायला लागेल. पाणी पितो आणि ग्लास खाली ठेवायला जातो, तो काचेचा ग्लास टेबलवर ठेवायच्या ऐवजी तो खाली पडून जातो की फुटलेला असतो. सगळीकडे काचा काचा होता. शर्वरी म्हणते ठीक आहे मी सगळं क्लीन करते, डोंट वरी राहुल, मी सगळं आवरते. ग्लास फुटलेला असतो, सगळ्या काचा वगैरे सगळं काही क्लीन करते ही. शर्वरी ते ग्लासच्या काचा उचलून गेलेली असते, काचा वगैरे बाहेर टाकते आणि आतमध्ये आलेली असते. एक काच तशीच राहिलेली असते आणि शर्वरी आता तिथे पाऊल टाकणार, तिथे ती काच असते. राहुल तिला शर्वरी असं ओरडतो आणि त्या काचाच्या तिथे हात ठेवतो. शर्वरी जसा पाय टाकते राहुलच्या हातावर की ती काच राहुलच्या हातात खालून घुसलेली असते. इतका जपतो, इतका प्रेम करतो शर्वरीवर. आता हे जानकीला अजून जवळून कळालेलं असतं. जानकी परत विचार करते शर्वरी वंचनना जखम होऊ नये म्हणून हा राहुल किती जपतोय, किती विचार करतोय शर्वरी वंचनचा. खरंच राहुल खूप योग्य आहे शर्वरीसाठी. शर्वरी रडायला लागलेली असते. राहुल तू वेडा आहेस का स्वतःचा त्रास करून घेतोय, का स्वतःला एवढी जखमा करून घेतलाय? तू वेडा आहेस का? झाली असती, घुसली असती काच तर घुसू द्यायची की पायात? सहन करायला लागणार, मी काच काढण्याचा प्रयत्न करतेय. की खोल काच गेलेली असते, इतकी मोठी काच होती की खोलवर जखम गेलेली असते राहुलला. आता ती काच काढलेली असते, एवढी मोठी काच. बाप रे राहुल तू खरंच वेडा आहेस, तू काय करतोय? तुझं तुला तरी कळतंय रे. आता जानकी तमाशा बघायला असते आणि चांगलाच तमाशा या दोघांनी मांडलेला असतो आणि ही जानकी जी भोळी आहे तिच्या भोळेपणाचा फायदा हे दोघं बरोबर घेत असतात. बरोबर ठरवलं तसं तसं वागत असतात आणि जानकी यांच्या जाळ्यात फसत चाललेली असते. वेडेपणाचा राहुल मला पण त्रास होतो, मला पण वेदना होतात रे. माणसं काय करायचं आणि काय नाही मी बघेन. की धावत पळत तिथपर्यंत आला, मला विचारपूस केली, तेच खूप आहे माझ्यासाठी. खरंच थँक्यू सो मच. पण तुम्ही आता जा प्लीज, तुम्ही इथून निघून जा. थँक्यू सो मच. शर्वरी आता खूप रडत असते, खूप रडत असते. राहुल म्हणतो प्लीज तुम्ही निघून जा, घरच्या लोकांना कळालं तर परत मला इथे ते मारायला येतील. फक्त आणि फक्त त्रासच दिलाय होणार आहे, बाकी काहीच केलं नाहीये. कायम साथ दिली, माझी मदत केली, माझ्यावर प्रेम केलं आणि मी काय केलं? या प्रेमाची इतकी मोठी शिक्षा दिलीये तुला राहुल. मी तुझ्यासाठी कधीच योग्य नव्हते का रे? कायमच तुला मी त्रास देत आले आणि कायमच तू मला प्रोटेक्ट करत आला. माझ्या दुःखाच्या काळात जेव्हा विक्रांत मला त्रास द्यायचा तेव्हा तू किती मला सपोर्ट केलाय मी हे विसरले, पण माझ्याकडून फक्त आणि फक्त त्रास आणि वेदनाच तुला मिळाल्या. राहुल माझ्या नशिबात सगळं हेच आहे, दुःख आणि वेदना, बस दुसरं तरी काय माझ्या नशीब. खरं तर एकटेपण आहे आणि मी एकटीच राहील रे बाबा. नको तू माझ्या वाट्याला येऊस, कारण माझ्या बरोबर तुझा आलास तर तुला हे दुःख आणि वेदना सहन करायला लागेल. एकटीने आयुष्य काढेल मी, नको माझ्या जवळ येऊ आणि माझी मदत तर अजिबात करायला जाऊ नको. तर जानकी समोर त्यांनी जे तमाशा करायचा तो केलेला असतो आणि जानकीच्या डोक्यात भरवलेलं असतं की राहुलच योग्य आहे शर्वरीसाठी. तुला त्रास द्यायचा नाहीये, तुझी ही अवस्था नाही बघवते म्हणून देवळात म्हटलं होतं की प्लीज माझ्यापासून लांब राहा. नको भेटायला, लोकांना ते आवडणार नाही. किती त्रास होतोय दिसतंय की आता राहुल रडत असतो, शर्वरी रडत असते आणि जानकी इमोशनल झालेली असते. चल बहिणी आपल्याला इथं थांबायचं नाही, 1 मिनिट सुद्धा थांबायचं नाहीये, चल चल चल. जानकी आता म्हणते की मी आजपर्यंत कुणावर अन्याय होऊ दिला नाही आणि शर्वरी वंश तुमच्यावर सुद्धा मी अन्याय होऊ देणार नाही. हा भाग इथेच संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी आपण थोडक्यात बघूया. आता जानकी शर्वरीला घेऊन आलेली असते
आणि शर्वरीच्या मागे राहुल सुद्धा आलेला असतो. अगदी तोऱ्यात ताठ्यात आलेला असतो, आईटमध्ये आलेला असतो. तेव्हा जानकी म्हणते शर्वरीला माझ्याजवळ उभी राहा आणि इकडच्या बाजूने राहुलला उभं करते. आता या तिघांना एकत्र बघून ऋषिकेशच्या तळपायाच्या मस्तकात जाते. हा इथे इथे का आलाय? सौमित्र म्हणतो अरे तू त्यांना काय विचारतो? मार खाऊन सुद्धा निर्लज्जेसारखा तो इथे येतोय. त्याची हिंमत बघ की किती हिंमत आहे त्याची. तोंड वर करून तो आलाच आहे आपल्या घरी. मित्र मारायला लागलेला असतो. जानकी म्हणते तो स्वतःहून आलेला नाहीये, मी त्याला इथे आणलाय. त्याला घरी का आणलंय? एवढं सगळं करून आपली बदनामी होतोय, आपल्याला बाहेर तोंड दाखवायला जागा राहणार नाहीये. अवंतिका जानकी बहिणी असं का वागते तिचं तिला तरी कळतंय का? जानकी म्हणते शर्वरी वंशांना जर राहुल आवडत असेल तर त्याला असं मारहाण करून काहीच होणार नाहीये. सौमित्राला अवंतिका म्हणते शर्वरी आणि राहुलचं लग्न लावून देऊया. इकडे जानकी सुद्धा ऋषिकेशला ते सांगत असते शर्वरी आणि राहुलचं लग्न लावून देणं सगळ्यात योग्य पर्याय. जानकीने ऋषिकेशला सुचवलेलं असतं की शर्वरीचं आणि राहुलचं लग्न लावून द्यायचं, यात काहीच हरकत नाही आणि वेगळं असं काहीच नाहीये. सौमित्राला ऋषिकेशला भयंकर असा राग आणि चीड येत असते राहुलला बघितल्यावर. आता जानकी डायरेक्ट म्हणते की दोघं एकमेकांवर प्रेम करतात आणि त्यांचं लग्न लावून देणं सगळ्यात बेस्ट पर्याय. बघू आता जानकी इतकं म्हणणं पटवण्याचा प्रयत्न करतेय, यांच्या मनात मन घालण्याचा प्रयत्न करतेय. या सगळ्यांना जानकीचं म्हणणं, जानकीची तगमग कळणार का? किंवा जानकीला राहुल आणि शर्वरी एक्झॅक्टली काय हे ऐश्वर्या समजावून सांगू शकेल का? हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे पुढचा भाग, हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.